येते। एकनाथ खडसेंनी दोन्ही राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। परिस्थितीनुसार भविष्यात दोन्ही एकत्र येतील का सांगता येणं कठीण आहे। दोन्ही राष्ट्रवादीचा डीएनए एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतलाय, परंतु भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का हे आज सांगता येणं तितकंच कठीण आहे। परंतु दोन्ही राष्ट्रवादींचा डीएनए एकच आहे, त्यामुळे दोघांची एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्र निवडणुका लढवत आहे पुण्यामध्ये आणि परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। परंतु पुढच्या कालखंडामध्ये भविष्य कालखंडामध्ये एकत्र येतील की नाही आज सांगता येणं कठीण आहे, परंतु राष्ट्रवादीचा डीएनए एक आहे, त्यामुळे अशा शक्यता नाकारता येत नाही। तर एकनाथ खडसे यांनी महापालिका निवडणुकीवर टीका केली आहे। दबाव आणून उमेदवारांना माघार घ्यायला लावली जाते। स्वच्छ व चांगल्या पद्धतीने मतदान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। जळगाव महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे। एका बाजूला उमेदवारांवर दबाव बांधून त्या उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडणे अशाही तक्रारी आहेत आणि अशा वातावरणामध्ये जळगावकरांना मतदान करायचं आहे। स्वच्छ चांगलं मतदान व्हावं ही आमची अपेक्षा आहे। तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिक भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण कायमच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।